नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचे स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मूत्रपिंडाचे कर्करोग या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राज नगरकर, डॉक्टर विजय पालवे आणि डॉक्टर शौनक वाल्मे. आपण सरांचं स्वागत करूया. तुम्हा सगळ्यांचे साम संजीवनीमध्ये मनापासून स्वागत आहे सर. नमस्ते. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर राज यांनी प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे त्यांचे सर्जिकल ऑन्कोलॉजी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे आणि त्यानंतर रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स एडिनबर्ग येथे MRCS केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी प्रॅक्टिसला नाशिक येथे 2000 साली सुरुवात केली आणि त्यांनी 2007 मध्ये क्युरी मानवता कॅन्सर सेंटरची स्थापना केली. त्यांना या क्षेत्रामध्ये 19 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी 42,000 पेक्षा जास्त कर्करोग शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. त्यांनी 200 पेक्षा अधिक फेज 1 to 3 क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रकाशनांमध्ये अनेक लेखही लिहिलेले आहेत. ते ब्रेस्ट व थोरॅसिक सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये तज्ज्ञ सर्जन आहेत. डॉक्टर राज नगरकर हे दिल्ली राष्ट्रीय मंडळाकरिता DNB सुपर स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये MUHS प्राध्यापिक आहेत. जीवनाचे प्रत्येक वर्ष आरोग्य संपन्न जगणे या तत्वावर त्यांचा ठाम विश्वास आहे. रुग्णांना केवळ बरे करणेच नाही तर त्यांच्या जीवनाच्या दर्जामध्येही सुधारणा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. जीवनामध्ये फक्त वर्षांची भर घालण्याऐवजी जीवनाचे प्रत्येक वर्ष निरोगी राहून उत्तम जगता यायला हवे असे त्यांना वाटते. तसंच डॉक्टर विजय पालवे यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथे MBBS चे शिक्षण पूर्ण केले. प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून MD रेडिएशन ऑन्कोलॉजी 2010 मध्ये HCG मानवता नाशिक येथे ते रुजू झाले. सध्या ते रेडिएशन ऑन्कोलॉजीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ऑन्कोलॉजीमध्ये 16 वर्षांचा अनुभव आहे. डोके आणि मान यासह सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनामधील तज्ज्ञ ते आहेत. तसंच ब्रेस्ट गायनेकोलॉजिकल ब्रेन ट्यूमर्स आणि पॅलिएटिव्ह केअरचे देखील ते तज्ज्ञ आहेत. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 25 पेक्षा अधिक प्रकाशने प्रकाशित झाली आहेत. तर जून 2017 मध्ये क्लिनिका लुगानी येथे टोमोथेरपीचे विशेष प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. तसंच डॉक्टर शौनक यांनी श्यामशहा मेडिकल कॉलेज रेवा येथून आपला MDचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर त्याच विभागामध्ये सिनियर रेसिडेन्सी पूर्ण केली. त्यांनी जवाहरलाल नेहरू कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर भोपाळ येथे मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे. त्यांनी 2017 ते 2021 मध्ये इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल नवी दिल्ली येथून आपले DNB मेडिकल ऑन्कोलॉजी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या सिनियर रेसिडेन्सी दरम्यान त्यांनी 2016 आणि 2017 मध्ये एम्स भोपाळ येथे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल विंटर स्कूल ऑफ ऑन्कोलॉजी प्रोग्रामच्या ठिकाणी व्याख्याने दिली. त्यांनी जानेवारी 2020 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीद्वारे आयोजित LET गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर सिमोसियम येथे पोटाच्या कर्करोगावर शोध निबंध सादर केला. त्यांना कर्करोगाच्या मॉलिक्युलर तत्वामध्ये विशेष रस आहे आणि ते टार्गेटेड थेरपीजमध्ये निपुण आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं साम संजीवनीमध्ये स्वागत आहे. सर, माझा पहिलाच प्रश्न डॉक्टर राज यांना आहे. डॉक्टर राज, आपण आज मूत्रपिंडाचे कर्करोग या विषयावर बोलणार आहोत. मूत्रपिंडाचे कर्करोग नेमका त्यांचा स्वरूप कसा असतो, त्याची लक्षणे काय असतं, कसं कळतं आपल्याला की मूत्रपिंडाचा कर्करोग झाला आहे आणि काही टप्प्यांमध्ये हा कर्करोग होत असतो का? मूत्रपिंडाचा कर्करोग हा जागतिक स्तरावरती आढळणारा एक प्रमुख कर्करोग आहे. म्हणजे पहिल्या 10 कर्करोगांपैकी ह्या कर्करोगाचा एक नंबर लागतो. इनफॅक्ट प्रत्येक मूत्रपिंडाची गाठ ही कॅन्सरची असतेच असं जरुरी नाही. साधारणपणे मूत्रपिंडामध्ये आढळणाऱ्या गाठी 3 स्वरूपाच्या असतात. पहिलं जे असतं ज्याला आपण किडनी कॅन्सर असं म्हणतो. दुसरं बिनाईन ट्युमर्स म्हणजे साध्या गाठी ज्या किडनीवरती आढळतात. आणि तिसऱ्या प्रकारचा कर्करोग जो आढळतो तो लहान मुलांमध्ये विल्म्स ट्युमर किंवा नेफ्रोब्लास्टोमा ह्या प्रकारचा आढळणारा कर्करोग लहान मुलांमध्ये आढळतो. आता हे कर्करोग होण्यासाठी वेगवेगळी कारणे कारणीभूत आहेत. साधारण 4 ते 6% मूत्रपिंडाचे कर्करोग जे असतात
ते अनुवंशिकतेशी संबंधित असतात. उर्वरित कर्करोग जे आहेत ते आपल्या जीवनशैलीशी, मग त्याच्यात वेगवेगळ्या केमिकल्सशी येणारा संपर्क असेल किंवा तंबाखूचं अतिप्रमाणात सेवन असेल किंवा वाढलेलं वजन, हे सुद्धा ह्या कर्करोगासाठी कारणीभूत असतं. मूत्रपिंडाच्या कर्करोगाची जी प्रमुख लक्षणे आढळतात त्यामध्ये लघवीवाटे रक्तस्राव होणे किंवा पोटामध्ये गाठ लागणे किंवा पोट दुखणे, पाठ दुखणे आणि कंबर दुखण्याचा त्रास आणि वजन कमी होणं, रक्त कमी होणं, ही पुढील लक्षणे असतात. मूत्रपिंडाच्या कर्करोगामधले जे टप्पे आपण म्हणतो, हा आजार कुठल्या किडनीमध्ये आहे आणि किती प्रमाणात आजूबाजूला पसरलेला आहे त्यानुसार याचे स्टेजेस निश्चित केले जातात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा आजार फक्त किडनीपर्यंत मर्यादित असतो त्याला आम्ही फर्स्ट स्टेज म्हणतो. जेव्हा तो आजूबाजूच्या ग्रंथींमध्ये किंवा किडनीच्या बाजूच्या पेशींमध्ये पसरतो त्याला सेकंड स्टेज, किडनीच्या आजूबाजूच्या ग्रंथी किंवा रक्तवाहिनींमध्ये पसरल्यावर थर्ड स्टेज असं म्हटलं जातं. आणि एकदा आजार फुफ्फुसामध्ये किंवा हाडांमध्ये म्हणजे शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरला तर त्याला चौथ्या स्टेजचा किडनी कॅन्सर असं संबोधित केलं जातं. अगदी. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शौनक यांना आहे. सर, भारतात या कर्करोगाची आकडेवारी नेमकी कशी आहे आणि काही अशा स्पेसिफिक सवयी असतात का ज्यामुळे या कर्करोगाची जोखीम वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत? हा, तर किडनी कॅन्सर खूप जास्त कॉमन नाहीये भारतात. वर्षभरात मे बी अराउंड ॲज पर ग्लोबोकॅन कॅन्सर स्टॅटिस्टिक्स वर्षभरात 15,000 केसेस सापडले जातात आपल्या देशात. तर टॉप 20 कॅन्सर्स मध्ये तो नाहीये, 21st नंबरवर आहे इनफॅक्ट. आणि त्याचं मेजर कारण जो आतापर्यंत सापडलेला आहे तो आहे स्मोकिंग. अदरवाईज जाडेपणा, ओबिसिटी जे म्हणतो, दॅट इज अ तो एक रिस्क फॅक्टर आहे किडनी कॅन्सरचा. आणि हायपरटेन्शन म्हणजे वाढलेलं बीपी. तर हे 3 स्पेसिफिक रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्याने किडनी कॅन्सर होतो. मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच्या सगळ्यात असतो की एज, वय. की किडनी कॅन्सर बिलो द एज ऑफ 50 म्हणजे 50च्या आत तर प्रॅक्टिकली होतच नाही. मी स्पेसिफिकली रिनल सेल कार्सिनोमा किडनी कॅन्सर बद्दल बोलतोय. किडनीमध्ये दुसरे प्रकारचे पण कॅन्सर होऊ शकतात जसं लिम्फोमा किंवा न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर्स. ते ह्या डिस्कशनच्या बाहेर आहेत कारण ते खूप रेअर आहेत. मोस्ट कॉमनली जो हा रिनल सेल कार्सिनोमा आहे तो एज मोर देन 50, वय 50च्या वर, स्मोकिंग, जाडेपणा आणि हायपरटेन्शन त्याच्यामुळे होतो. अगदी सर. डॉक्टर विजय, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. हे मूत्रपिंडाचे जे कर्करोग आहेत, नेमका याचा निदान कसा केला जातो आणि कोणते डॉक्टर या कर्करोगावर उपचार करत असतात? मूत्रपिंडाचा कर्करोग असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कर्करोगाची ट्रीटमेंट असो, ही ट्रीटमेंट जी आहे ही मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच, म्हणजेच त्या विषयात प्रावीण्य असणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची टीम ही समन्वयाने काम करते. ह्या टीममध्ये प्रामुख्याने सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, त्याचबरोबर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, युरोसर्जन आणि आवश्यकता असेल त्यानुसार पॅथॉलॉजिस्ट किंवा न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन हेही त्या जॉईंट क्लिनिकला उपलब्ध असतात. आणि ह्या तज्ञ डॉक्टरांच्या समन्वयाने ट्रीटमेंटचं डिसिजन होत असतं. जर निदानाच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेला तर ह्या ज्या तपासण्या असतात ह्या एकतर निदान करण्यासाठी असतात किंवा जे कॅन्सरची डायग्नोसिस आहे तर ते डायग्नोसिस करण्यासाठी, आणि दुसरी जी तपासणी असतात तर त्या असतात की त्याची स्टेज हे ठरवण्यासाठी. तर निदानासाठी आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात ज्यामध्ये सीबीसी किंवा सिरम क्रिएटिनिन, ज्यामध्ये किडनीचं फंक्शनिंग कशा प्रकारे काम करतंय तर ते पाहिलं जातं. एक्स-रे, सोनोग्राफी आणि आवश्यकता भासेल त्यानुसार सोनोग्राफी गायडेड बायोप्सी ही त्या ट्युमरमधून एक छोटासा तुकडा काढला जातो आणि तो मायक्रोस्कोप खाली तपासून त्याची तपासणी केली जाते की हा एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचा कॅन्सरचा प्रकार आहे आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. जेव्हा आपण स्टेजिंगचा विचार करू तर स्टेजिंगसाठी आपल्याला सिटी स्कॅन, MRI स्कॅन किंवा हा आजार अजून इतर कुठल्या अवयवांमध्ये पोहोचलाय हे पाहण्यासाठी आपल्याला पेट सिटी स्कॅन किंवा बोन स्कॅन ह्या तपासण्यांची सुद्धा आवश्यकता भासू शकते. तर आपण
माहिती करून घेतोय की मूत्रपिंडाचे जे कर्करोग आहे याची जोखीम कशा प्रकारे कमी होते, कशा प्रकारे याचा निदान करता येतो आणि निदान झाला असेल तर उपचार पद्धती कशा प्रकारे करता येतात, हे सगळं आपल्याला डॉक्टर राज नगरकर, डॉक्टर विजय पालवे आणि डॉक्टर शौनक वाल्मे आपल्याला सांगतायत. तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा अजून काही प्रश्न शंका तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक सध्या तुम्हाला TV स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मूत्रपिंडाचे कर्करोग या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राज नगरकर, डॉक्टर विजय पालवे आणि डॉक्टर शौनक वाल्मे. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. डॉक्टर राज, माझा पुढचाही प्रश्न तुम्हालाच आहे. किती प्रकारे ही सर्जरी करता येते आणि रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये काय फरक असतो? जसं म्हणालो की ही सर्जरी आपण ओपन पद्धतीने करू शकतो, लॅप्रोस्कोपिकने किंवा रोबोटिक तंत्रज्ञानाने. आता लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये रुग्णाची शस्त्रक्रिया करताना पोटावरती मोठा चिरा न देता आपण एक 10 मिलीमीटर किंवा 5 मिलीमीटरच्या छोट्याशा पोटावरती ओपनिंग्स करून त्या ओपनिंगच्या माध्यमातून लॅप्रोस्कोपच्या मदतीने शस्त्रक्रिया करता येऊ शकते. अनेक रुग्णांना किंवा सर्वसामान्य जनतेला एक गैरसमज असतो की जेव्हा आपण दुर्बिणीद्वारे किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो तर ती किडनीचा आपण तुकडे तुकडे करून काढतो किंवा ती सर्जरी करताना आपण पूर्णपणे शस्त्रक्रियाला काही न्याय देतो आहोत का, काही अर्धवटपणे शस्त्रक्रिया केली जाते. तर वास्तविकरित्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये ओपन सर्जरीच्या तुलनेत इनफॅक्ट जास्त दिसतं, जास्त क्लिअर दिसतं आणि आपण तितकंच प्रभावीपणे पूर्ण कॅन्सरची गाठ काढता येऊ शकते आणि काढतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये मेजर फरक जो आहे, रोबोटिक सर्जरी हे जे तंत्रज्ञान आहे हे 3 डायमेन्शनल विजन वरती चालतं आणि याच्यामध्ये मॅग्निफिकेशन असतो. तो मॅग्निफिकेशन जवळजवळ 16 पट आपण मोठं करून ज्या भागाचं ऑपरेशन करतोय तो भाग बघू शकतो. जेव्हा मॅग्निफिकेशन 3D विजन आहे, सर्जनच्या कंट्रोलमध्ये ज्यावेळेस कॅमेरा आहे, तर स्वाभाविक आहे जे ऑपरेशन केलं जातं ते खूप सूक्ष्म पद्धतीने करता येतं. रक्तस्राव कमी होतो, इन्फेक्शनची भीती कमी होते, रुग्णाला वेदना कमी होतात, कारण जे काही ऑपरेशन आहे ते फक्त 5 मिलीमीटर इतक्या छोट्या ओपनिंग्स मधनं केले जातं. आणि संपूर्ण किडनी व आजूबाजूच्या ग्रंथी, रक्तवाहिन्या ज्यावेळेस आपण कट करतो, कंट्रोल करतो, त्याच्यानंतर ती जी किडनी आहे एका पिशवीमध्ये पोटाच्या आत टाकली जाते आणि मग ओटी पोटामध्ये एक छोटासा कट देऊन ती किडनी रिट्रीव्ह केली जाते, बाहेर केली जाते. त्यामुळे आणि मग ती तपासायला पाठवली जाते. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरीमुळे आपण काही सर्जरी कमी करतो आहे, हा जो गैरसमज आहे हा आपल्या मनातनं काढून टाकावा. इनफॅक्ट ह्या सर्जरीचा मेन हेतू आहे क्वालिटी ऑफ लाईफ. रुग्णाला ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पूर्ववत आपलं पहिल्यासारखी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काही लिमिटेशन्स येऊ नये आणि लवकरात लवकर त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीचं जे काही कार्य होतं, जे काही कमिटमेंट्स होते, जे प्रोफेशन होतं त्याला रुजू होता आलं पाहिजे, ह्या हेतूने शस्त्रक्रिया केल्या जातात. अगदी सर, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र डॉक्टर शौनक, मला किमोथेरपीबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. मूत्रपिंडाचे जे कर्करोग आहेत त्यामध्ये किमोथेरपीची भूमिका नेमकी काय आहे आणि कोणत्या स्टेजवर आल्यानंतर किमोथेरपी करावी लागते रुग्णांना? टेक्निकली किमोथेरपीचा काही रोल नाहीये रिनल सेल कार्सिनोमामध्ये. आता आय मीन माझ्या प्रोफेसर्सनी किमोथेरपी दिली असेल, पण ऍज ऑफ डेट आजच्या तारखेत किमोथेरपी, जनरल किमोथेरपी कोणी नाही देत. टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीचा रोल आहे. टार्गेटेड थेरपीज म्हणजे एक फोकस्ड असतात, जे किमोसारखे इंजेक्शन्स नसतात, मोस्टली ते टॅबलेट्स असतात, तर त्याचे साईड इफेक्ट्स कमी असतात, त्याचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वेगळा असतो. इन जनरल समजा तुम्ही किमोथेरपी कुठल्याही फास्ट डिवायडिंग सेलला मारते, तर फास्ट डिवायडिंग सेल्स आपले कुठल्याही कॅन्सरचे सेल्स असू शकतात, आपले केस असतात,
आपल्या पोटाची लाइनिंग असते. म्हणून किमोचे साईड इफेक्ट मध्ये हेअर लॉस होतो किंवा उलटी होते किंवा आपले रक्ताचे सेल्स पण बरेच फास्ट डिवाइड करतात, तर रक्ताचे पेशी पण कमी होतात. कारण किमोथेरपीच्या औषधांना डिफरन्स नाही कळत की कॅन्सर सेल कुठला आहे आणि नॉर्मल सेल कुठला आहे. ऍज लॉंग एज तो फास्ट डिवाइड करतोय, किमोथेरपी त्याला अटॅक करेल. सिम्पल. टार्गेटेड थेरपीज काय आहे, तो एक वीक पॉइंट वर फोकस करतो. तो वीक पॉइंट कॅन्सर सेलवर असतो आणि नॉर्मल सेलवर नसतो, किंवा तो वीक पॉइंट कॅन्सर सेलमध्ये जास्त वीक असतो आणि नॉर्मल सेल त्याला बायपास करू शकतो. तर टार्गेट थेरपीज फोकस करतात फक्त ट्युमर सेलला किंवा कॅन्सर सेल्सला मारायला, आणि म्हणून त्याचे साईड इफेक्ट बरेच कमी आहेत आणि त्याचं कंप्लायन्स जे आपण म्हणतो की किती पेशंट किती बरोबर ट्रीटमेंट घेतोय ते बेटर होऊन जातो. रेग्युलर हे टार्गेटेड थेरपीज टॅबलेट फॉर्म मध्ये येतात. त्याचे साईड इफेक्ट मध्ये काही लोकांना स्किन रॅश म्हणजे पुरळ वगैरे काही येतं किंवा खाज येते स्किनवर. काही लोकांना लूज मोशन्स जुलाब होऊ शकतात. काही लोकांचं बीपी पण वाढू शकतं. तर हे इन जनरल टार्गेटेड थेरपीजचा ट्रीटमेंट असतो किडनी कॅन्सरमध्ये, आणि ते पण स्टेज 1-2 मध्ये तर अजिबात नाही. स्टेज 3 मध्ये पण त्याचा रोल एस्टॅब्लिश झालेला नाहीये. स्टेज 3 मध्ये आता अड्जुव्हंट इम्युनोथेरपीचा अपकमिंग रोल आहे. स्टेज 4 मध्ये पण स्टील काही असे लो रिस्क पेशंट असतात ज्यांना स्टेज 4 मध्ये पण ट्रीटमेंटची गरज नसते. तर ऑल्दो मी किमोथेरपीचा एक्सपर्ट आहे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, मला बेस्ट वाटतं की मला ट्रीटमेंट नाही द्यायला लागली तर. सो मी खूप सिलेक्टिव्ह पेशंट्सना ट्रीटमेंट देतो, आणि ट्रीटमेंटमध्ये टार्गेटेड थेरपी विच आर टॅबलेट्स किंवा इम्युनोथेरपी. किमोथेरपी टेक्निकलीचा काही रोल नाहीये. अगदी सर. सर, आत्ता जसं तुम्ही सांगितलं की इम्युनोथेरपीची भूमिका असते, तर अगदी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचे की इम्युनोथेरपी म्हणजे काय आहे आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगामध्ये याची काय भूमिका आहे? तर जसं मी आधी टार्गेटेड थेरपीचं एक्सप्लेन केलं होतं, तर इम्युनोथेरपी आपल्या इम्युन सिस्टमला हेल्प करते. कॅन्सर सेल्सचा एक खासियत असते की ते आपल्या इम्युन सिस्टमच्या रेडारला इव्हेड करतं. म्हणजे रेडारच्या फोकसच्या बाहेर राहतं, तर आपली इम्युन सिस्टम त्याला पकडू नाही शकत, त्याला एलिमिनेट नाही करू शकत. नॉर्मली आपल्या शरीरात काही पण खराब सेल्स बनतात, तर ते इम्युन सिस्टम त्याला खाऊन टाकतात, मारून टाकतात. पण कॅन्सर सेल्स थोडेसे शार्प असतात, ते इम्युन सिस्टमला बायपास करायला बघतात. तर इम्युनोथेरपी काय करते की इम्युन सिस्टम आणि कॅन्सर सेल्स त्याला एकत्र जवळ घेऊन येते. त्याच्या रेडारचा स्कोप वाढवते, आपल्या इम्युन सिस्टमची सेन्सिटिव्हिटी वाढवते. तर जो कॅन्सर सेल आहे तो इम्युन सिस्टमला एस्केप करू नाही शकत. बरोबर. तर म्हणून त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप टिपिकल असतात. आपले इम्युन सिस्टम बरंच कंट्रोल करतं, आपले हॉर्मोन्स कंट्रोल करतात, आपली बॉडीची होमिओस्टॅसिस म्हणजे एक इक्विलिब्रियम असतं जे आपल्या शरीरात, ते मेंटेन करतं. तर इम्युनोथेरपी कॅन्सर सेल्सला आपल्या इम्युन सिस्टम द्वारा मारते. पण त्याचे साईड इफेक्ट आपल्या बाकीच्या हॉर्मोन्सवर येऊ शकतात. कोणाचे थायरॉइड हॉर्मोन्स कमी जास्त होऊ शकतात. कॉर्टिसॉल आपले अड्रिनल ग्लँडचे हॉर्मोन्स असतात ते कमी जास्त होऊ शकतात. कोणाला कोलायटिस होतो इम्युनोथेरपीनी, कोणाला न्यूमोनायटिस होतो. अगदी सर. पण ह्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. किमोथेरपीचे साईड इफेक्ट ऑलमोस्ट 20-30% ऑफ पेशंट्सना होतातच. इम्युनोथेरपीवर हार्डली 1% ऑफ पेशंट्स, 1%च लोकांना साईड इफेक्ट होतात. आणि इफ वेल मेंटेन्ड आणि सगळं त्यांना ऑब्झर्व केलंय, तर प्रॅक्टिकली काही वाटतच नाही की त्यांचा काही ट्रीटमेंट चालू आहे. सर, बऱ्याच रुग्णांना सध्या इंटरनेटवर वाचल्यामुळे खूप काही माहिती मिळते. ती माहिती कितपत विश्वसनीय असते, त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायला हवा? हो, नक्कीच. हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जसं आपण पाहिलं की 2010 साली जगातील फक्त 5% लोकांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध होती. मात्र 2020 मध्ये जवळपास 57% लोकांकडे ही एक सुविधा उपलब्ध आहे आणि हे प्रमाण वाढतच आहे. तर यामुळे होतं काय की बरेचसे रुग्ण हे आपापल्या इंडिव्हिज्युअल लेव्हलला
एका आपल्या कुठल्याही मोबाईल ॲपमध्ये किंवा मोबाईलवरती कुठलाही शब्द टाइप केला की त्याबद्दल माहितीचं जंजाळ हे आपल्यासमोर उपलब्ध असतं. मात्र ही सगळी माहिती ही खरंच कितपत आपल्या पेशंटसाठी उपयुक्त आहे, हे पाहणं आणि पडताळणी करणं फार गरजेचं आहे. जनरली असं होतं की अ, कुठलाही मी आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात पण सांगितलं की अ, हे तज्ञ डॉक्टर्स हे मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या माध्यमातून प्रत्येक पेशंटसाठी उपचार हे निश्चित करत असतात. यामध्ये प्रत्येक पेशंटची स्टेज, त्याला त्याच्या उपलब्ध असणाऱ्या उपचार पद्धती, त्याचबरोबर त्याने याच्या आधी घेतलेले उपचार, त्याचं वय, त्याला असणाऱ्या सहव्याधी या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करून अ, त्याबद्दल ट्रीटमेंटचे डिसिजन हे घेत असतात. मात्र इंटरनेटवरती उपलब्ध असणारी माहिती ही जनरलाइज्ड असते आणि कुठल्याही पर्टिक्युलर पेशंटशी संबंधित नसते. त्यामुळे तज्ञ डॉक्टर्स आपल्यासाठी जी सगळ्यात चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा सगळ्यात चांगले जे टेक्निक्स उपलब्ध आहेत याबद्दल आपल्याशी चर्चा करून आपली ही ट्रीटमेंट ही व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतात. त्यामुळे इंटरनेटवरती असणारी माहिती ही फक्त जनरल नॉलेज पुरतीच वापरावी आणि आपलं आजाराचं निदान किंवा आपल्या आजाराची ट्रीटमेंट ही स्वतः न करता तज्ञ डॉक्टरांकडे ही जबाबदारी सोपवावी अशी सगळ्यांना विनंती. खरं तर खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर विजय पालवे, डॉक्टर राज नगरकर आणि डॉक्टर शौनक वाल्मी यांना आपल्याला केलेलं आहे. अजून काही शंका किंवा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि डॉक्टरांना संपर्क करा. कारण कर्करोग ही खूप मोठी जोखीम आहे, पण त्याचं निदान होऊ शकतं, त्याच्यावर उपचार होऊ शकतात आणि हे कशा प्रकारे होऊ शकतात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते सल्ला हे तज्ञ आपल्याला देणार आहेत. तर नक्कीच हे नंबर्स तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि सरांचं मार्गदर्शन घ्या. सर, तुम्ही इथे आलेत, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.